सर्व पत्रकार बांधवांचे मी निमंत्रक या नात्याने स्वागत करतो आहे। ग्रामपंचायत कुडूस ही जिल्ह्यातील एक सक्षम आर्थिक दृष्टीने अशी ग्रामपंचायत आहे। मला असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 नंबरची ग्रामपंचायत आर्थिक दृष्टीने कुडूस ही गणली जाते। परंतु गेल्या 8-10 वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये आर्थिक एकदम स्पष्ट असा भ्रष्टाचार चालू आहे। या संदर्भात आम्ही सन 2020 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीमध्ये कुडूस गावामध्ये 2,54,00,000 रुपये एवढी रक्कम काढली गेली होती, परंतु त्या रकमेचं जाग्यावर एकही काम केले गेलं नव्हतं। व्यवस्थेमध्ये खूप चुका आहेत आणि ह्या व्यवस्थेमध्ये चुकांमुळे अनेकदा स्पष्ट दिसणारे भ्रष्टाचारही पसरले जातात। त्या काळामध्ये फक्त ग्रामविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली गेली, मात्र त्यामधून जी स्पष्टपणे पंच कमिटी जबाबदार होती त्या पंच कमिटीला सोडून देण्यात आलं। यामध्ये हायकोर्ट हा पर्याय होता, परंतु जी प्रोसेस चौकशीची झाली ती प्रोसेस एवढी लेंदी केली गेली, त्या टाइम पिरियड तो संपून गेला होता। वास्तवामध्ये भ्रष्टाचार हा खूप भयंकर प्रकार आहे। विकासामध्ये खूप भ्रष्टाचारामुळे अडथळे येतात। ग्रामपंचायत कुडूस मध्ये सध्या 3-3.5 कोटी आर्थिक वर्षाचं बजेट आहे। एवढं चांगलं ठरवलं असताना कुडूस गावचा विकास होत नाही आणि सर्व जो विकासाचा निधी आहे, ग्राम निधी असेल किंवा अन्य अनुदानातून आलेली रक्कम असेल, हे सर्व अनुदान कुठेतरी काम करून टाकाय बसलं तरी आणि पैसे खाऊन टाका एवढंच फक्त कारभार ग्रामपंचायतचा चालू आहे। आम्ही सन 2025 पासून कुडूस ग्रामपंचायत म्हणजे मला असं वाटतं की जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कुडूस ग्रामपंचायत मधून माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय। परंतु कुडूस ग्रामपंचायत मधून माहिती अधिकार ज्या लोकांना एक कागदपत्र पाहिजे, 2 पाहिजे, घराचे स्वतःचे वैयक्तिक पाहिजे असतील ते लगेच दिले जातात, परंतु त्यांच्याकडे आर्थिक संदर्भातले जे कागदपत्र आम्ही मागण्याचा प्रयत्न केला त्यांनी जवळजवळ मला असं वाटतं मी 19 माहिती अधिकार या 2 वर्षामध्ये टाकले। त्यानंतर आता आम्ही साधारणतः अपिलामध्ये मी एकटा अपिलामध्ये 24 ठिकाणी आहे स्वतः, आणि माझ्या व्यतिरिक्त आणखी 2-3 लोक अमीन आणि विनोद सारखी लोक जे आहेत ती पण अपिलामध्ये गेले आहेत। आजचा जो बेस आहे, आपण जी पत्रकार परिषद घेत आहोत, पत्रकार परिषद घेतो आहे याला एक बेस आहे असा की माहिती मिळत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायत कुडूस सोडून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लेखा परीक्षक कार्यालय पालघर या सगळ्यांकडे आम्ही प्रयत्न सुरू केले। हे प्रयत्न चालू असताना साधारणतः मला असं वाटतं की ग्रामपंचायतमध्ये लेखा परीक्षण अहवाल मागण्यासाठी मी 3 वेळा माहिती अधिकार टाकले। एक माहिती अधिकार मी पंचायत समितीमध्ये केला, त्यानंतर मी जिल्हा परिषदेमध्ये लेखा परीक्षण अहवालासाठी प्रयत्न केले, तिकडे मी अपिलामध्ये पण गेलो आणि प्रेशर टॅक्टिक्स वापरून आम्ही लेखा परीक्षण जे कार्यालय आहे लेखा शाखा पालघर यांच्याकडून आम्ही ऑडिट रिपोर्ट काढण्यात यशस्वी झालो। आता गेल्या 2-3 वर्षामध्ये आमच्या हातामध्ये कागदपत्र का लागून दिले जात नव्हते। कुडूसमध्ये अनेक लोक असे आहेत की जे त्यांनी म्हणजे व्यवसायामध्ये वगैरे व्यस्त असतात। हे ग्रामपंचायतमध्ये काय चाललंय किंवा काय चाललंय हे कोणीही जाऊन बघत नाही, त्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचं फावत आहे। आणि दरवर्षी
साधारणतः 50-60 ते कोटीपर्यंत भ्रष्टाचार कुडूस ग्रामपंचायतमध्ये होतो आणि होतो. आता हा सोर्स आम्हाला मिळाला नसता. आणखी मागे जाऊन तुम्हाला एक सांगू शकतोय की 2020 मध्ये जेव्हा आम्ही 2,54,00,000 जेव्हा कॅश काढून घेतली होती आणि कामच केले गेले नव्हते, म्हणजे 2018 ते 2020 मध्ये, त्यावेळेला एका कोविड काळामध्ये आणि एका 2 महिन्यामध्ये 2,54,00,000 काम पूर्ण करून घेतली आम्ही अर्ज केल्यानंतर. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो हे प्रयत्न कमीत कमी काही लोकांना त्यातून शिक्षा होत नाही, परंतु काही लोकांना दहशत होऊन जो निधी हडप केला जातो तो निधी परत कामासाठी किंवा गावासाठी वापरला जातो. आज या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला सर्वांना बोलण्याचं कारण एकच की आम्ही जे प्रयत्न अनेक दिवसापासून करत होतो की ग्रामपंचायतच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन जी मिळत नव्हती ती इन्फॉर्मेशन आपण काढली. आजही तुम्हाला सांगतो की आज आर्थिक वर्ष संपून मागील आर्थिक वर्ष 24-25-26 हे आर्थिक वर्ष संपून आज 2 महिने होऊन गेले. आजही कुडूस गावातील एकही व्यक्तीला कुटुंबातल्या काही सभासदाला आर्थिक ताळेबंद किंवा आर्थिक जे लेखा असतात हिशोबाची पत्रकं ही दिली गेलेली नाही आहेत. ही सर्वात गंभीर बाब आहे. किमान ग्रामपंचायतच्या जो आपला दर्शनी भागामध्ये बोर्ड असतो नोटीस बोर्डवर ते लावायला पाहिजे होतं, ते लावले गेले नाहीत. तर आम्ही 2 वर्षांमध्ये जे प्रयत्न केले या प्रयत्नातून आम्ही आज मागच्या 2 महिन्यापासून कागदपत्र हातामध्ये घेण्यासाठी यशस्वी झालो आणि आम्हाला पुन्हा एकदा आमच्या निदर्शनामध्ये आले की पुन्हा ग्रामपंचायतमध्ये खूप गंभीर विषय भ्रष्टाचाराचे त्या अहवालामधून आमच्या समोर आले. तुमच्या समोर सगळं म्हणजे माझ्याकडे हे सगळे लेखापरीक्षण मी जे घेतलेत हे लेखापरीक्षण अहवाल आहेत. याच्यामध्ये लेखापरीक्षक यांनी दिलेलं म्हणजे जे गव्हर्नमेंटचे ग्रामपंचायतीची तपासणी करून लेखापरीक्षण दिलं जातं हे लेखापरीक्षण अहवाल माझ्याकडे 5 वर्षाचे इथे माझ्याकडे पडलेले आहेत. आणि ह्यामध्ये लेखापरीक्षक जे आहेत यांनी खूप गंभीर विषय मांडले आहेत. तरी पण याच्यामध्ये लेखापरीक्षणामध्ये तुम्हाला मी एक त्रुटी सांगतो यामधल्या की समजा लेखापरीक्षक काय येतात ऑफिसमध्ये बसतात, येऊन ऑफिसमध्ये येतात, ऑफिसमध्ये बसतात, कागदावर काय आहे ते बघतात आणि ऑडिट करून निघून जातात. वास्तवामध्ये समजा एखादा रस्ता आहे तो रस्ता झालाय की नाही झालाय याची त्यांना काही समजा त्या रस्त्यावर बोर्ड लागला की नाही, बोर्ड त्यांना कागदावर दिसला तिकडे तर त्यांना वाटतं का काम झालंय, पण प्रत्यक्षामध्ये रस्ता पण नसतो आणि तिकडे बोर्ड पण नसतो. डॉक्युमेंटली क्लिअर असल्यानंतर त्यांना वाटतं की हे क्लिअर आहे, काही वेळा ते लोक देतात. आता मी लेखापरीक्षकांना दोष न देता ग्रामपंचायत कुडूस यांनी जो मागील 2-3 वर्षामध्ये 2023, 24, 25, 26 या 4 वर्षामध्ये जे करप्शन केलं आहे आपल्या समोर मी स्पष्ट याच्यामध्ये ठेवतोय. लेखापरीक्षण दाखवू का डायरेक्ट दाखवू माझ्यामध्ये जो आम्ही मागे देणार होतो आम्ही आता पहिले पत्रपरिषद करून नंतर आपण देऊ. हे संबंधचं आहे. संबंधच्या तक्रार प्रकरणानुसार गावामध्ये आपण जवळजवळ आपण सगळं स्थानिकच आहोत, पत्रकार सगळे लोक बरोबर ना, स्थानिकच आहोत. आपण कुडूस ग्रामपंचायत कडे जात असताना जो मस्जिद ते स्टोअर वैभव जनरल स्टोअर ते मस्जिद हा जो रस्ता आहे हा रस्त्यावर ग्रामपंचायतने ग्राम निधीमधून 5,49,000 एवढी रक्कम थेट काढली गेली आहे. आणि हा रस्ता आज पण आपण जाऊन बघा 10 वर्षापासून हा रस्ता बनवलेला नाहीये. पण हा अहवाल आहे 2023-24चा. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये हा रस्ता बनवला गेला दाखवला आणि याच्यामध्ये हिशोबाच्या पत्रकामध्ये 5,45,903 रुपये हा निधी काढून ग्रामपंचायतने स्वतःने काम केलं दाखवलंय. समजलं, ग्रामपंचायतने स्वतःने काम केलं दाखवलंय आणि याच्यामध्ये सगळं डिटेल दिलंय, कुठल्या वर्षी कधी काढले सगळं काढले सगळं याच्यामध्ये दिलं, ताळेबंदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा निव्वळ करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे. तुम्ही आता सगळे कुडूसमध्ये फिरता, तुम्हाला सगळ्यांना आपल्याला स्पॉट पंचनामा करायची किंवा स्पॉटवर जायची काही गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की आपण हा रस्ता आपण सगळ्यांनी बघितलेला आहे.
आता हा जो मस्जिद ते वैभव जनरल स्टोअर रस्ता, सगळ्यांनी इकडे बघा स्पष्टपणे, हा वैभव जनरल स्टोअर रस्ता हा झाला ग्रामनिधीमधनं झाला, बरोबर ना, हा ग्रामनिधीमधनं झाला. हाच रस्ता बॅलन्स शीट याच्यामधलं 15 वित्त आयोगाचा अहवाल आहे, 15 वित्त आयोगाचा अहवाल आहे. या अहवालामध्ये जे 15 वित्त आयोगामध्ये खर्च दाखवलाय त्यामधनं ही कामं केली गेली आहेत, ही कामं केली गेली आहेत. यामध्ये मस्जिद ते वैभव जनरल स्टोअर रस्ता पुन्हा म्हणजे ग्रामनिधीमधून, स्वनिधीमधून, आपल्या ग्रामपंचायतीचा स्वतःचा निधी असतो, या निधीमधून सुद्धा खर्च केला गेलाय आणि 15व्या वित्त आयोगातून पण खर्च केलाय. म्हणजे ह्यामधून पण त्यांनी किती रक्कम काढलेली आहे, 5,95,867 रुपये एवढी रक्कम त्यांनी काढलेली आहे. आता गव्हर्नमेंटने दिलेले आपल्याला डॉक्युमेंट्स आहेत सगळे, याच्यावर माहिती अधिकार त्याच्या आपल्या पत्रबित्र सगळे आहेत. हे आपण बघितलं की ह्या पद्धतीचा भ्रष्टाचार हा मोठ्या रकमांचा आणि रस्त्यावरचा आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतमध्ये अनेक भ्रष्टाचार आपण पाहतो आहोत. तर याच्या अहवालामध्ये अनेक प्रकरणं आलेली आहेत. पुरुष हद्दीतील आरोग्य केंद्र रस्ता, आपण आरोग्य केंद्र जे आहे ना, हा रस्ता सुद्धा अहवालामध्ये दिला गेलेला आहे. या रस्त्यापोटी 3,77,000, ऍक्च्युली मला असं वाटतं की 2018ला हे रस्त्याचं काम केलं गेलं, तिकडनं कुठलीच पद्धतीची दुरुस्ती ह्या रस्त्याची केली गेली नाही. परंतु हा खर्च पण याच्या ग्रामनिधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता दुरुस्ती म्हणून टाकले गेले. ह्या 3,77,000 ऍक्च्युली हा रस्ता 2017-18 मध्ये केला गेला होता आणि तिकडनं याची कुठली पद्धतीची दुरुस्ती केली गेलेली नाही. आणि हा रस्ता सुद्धा आपल्याला क्रमांक 1 विकास कामांबाबत मुद्दा नंबर 9 प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता दुरुस्ती झेडपी बजेट होतं 4,493 रुपये. याच्यामध्ये आणखी विषय आहे, याच्यामध्ये यांनी अंदाजपत्रक आणलेलं नाहीये. अंदाजपत्रक नाही म्हणजे यांचं मूल्यांकन पण झालेलं नसेल, कारण ऑडिट होतं. समजा आता सांगतो आम्हाला, आम्ही 2000 कुडूस ग्रामपंचायतचं आता ऑडिट सुरू आहे. ते कधी सुरू आहे? 2024-25चं सुरू आहे आता. म्हणजे ऑडिट 1 वर्षानंतर होतं आणि ऑडिटरला यांनी अंदाजपत्रक जे आहे, अंदाजपत्रक त्यांनी म्हणजे एक दीड वर्षानंतर जे ऑडिट होतं त्यावेळेला पण यांनी अंदाजपत्रक अप्राप्त म्हणलेलं आहे, ते मिळालेलं नाही. म्हणजे हा आणखी त्यामध्ये आणखीन एक करप्शन आहे. पण हा रस्ता दुरुस्त झालेलाच नाहीये. तुम्ही आजपर्यंत रस्त्याची अवस्था जाऊन बघा. जो पेवर ब्लॉकचा रस्ता 2018, 17, 18, 19 मध्ये बनला होता तो आजही तसाच आहे. आजही तो तुटपुंजा तशाच अवस्थेमध्ये आहे. ग्रामपंचायत कुडूस आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये ग्रामपंचायतीने संत रोहिदास नगर मधील संतोष जाधव यांच्या घरासमोर पेवर ब्लॉक बसवलेत. मी आता परवा जाऊन तिकडे फोटो काढून आलो. माझ्या याच्यामध्ये फोटो पण ते आता आहेत. साधारणतः हे काम 3 तासच्या वर काम नाहीये, बरोबर ना, 3 तासच्या वर काम नाहीये. म्हणजे घराचं अंगण असतं आपल्याला, त्या अंगण्यामध्ये ते पेवरला बसवलेत. साधारणतः 1.5 लाख रुपये, 1,20,000, 1.5 लाख रुपये असे एवढ्या याचं काम आहे. तुम्ही आज पण जाऊन तिथे प्रत्यक्ष स्थळ पाणी करून तुम्ही बघू शकता की हे काम किती आहे. ह्या पोटी म्हणजे बजेट होतं, त्याच्यावर त्यांनी जे अंदाजपत्रक मागवलं होतं ते अंदाजपत्रक होतं 19,99,978 रुपयाचं. किती? 19,99,978 रुपयाचं त्यांनी अंदाजपत्रक मागितलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये जो खर्च झालाय तो 17,57,207 रुपये झालाय. याच्यामध्ये परिच्छेद क्रमांक इकडे 1 आहे. परिच्छेद क्रमांक इकडे 1 मध्ये मुद्दा नंबर 18 मध्ये ग्रामपंचायत कुडूस संत रोहिदास नगर येथे संतोष जाधव घरापर्यंत प्युअर ब्लॉक बसवणे आणि तेवढ्या 3 गुंठ्यामध्ये 3 याच्या ब्रासमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त संलग्न असे कुठे तिथे व्यवहार नाही आहेत. पण त्यापोटी
लेखापरीक्षण अहवाल पालघर यांनी जो खर्च मंजूर केलेला दाखवलाय आणि काम कोणी केलंय बघा, बाकीचे कामं जिकडे त्यांना काय काढायचं नाही ना तिकडे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर दिलेत, पण जिकडे त्यांना ज्या लोकांना माहीत पडू नये म्हणून तिकडे कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायत आहे स्वतः. ऍक्च्युली कायद्यामध्ये ग्रामपंचायतच कॉन्ट्रॅक्ट असते, त्रयस्थ नेमू शकत नाही ग्रामपंचायत कायद्यानुसार, पण तिथे त्यांनी तो हे पाळलाय. पण यांनी ते का पाळलंय, तर जी रक्कम त्यांना काढायची ती एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला कळली, कारण कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने बिल जातात. मग कॉन्ट्रॅक्टर समजेल का माझ्या 3 बासच्या ऐवजी 19,000 रुपये काढले म्हणजे मला जास्त पैसे द्या. मग ही मागणी करण्यापेक्षा मग आपण जर काम केलं तर आपल्याला जास्त पैसे द्यायला नको असं म्हणून त्यांनी हा 17,57,207 रुपये हे त्यांनी काढून घाललेले ते ग्रामपंचायतच्या स्वतःच्या निधीमधनं. पंचायत कुडूस यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बघा, आता आपण पाहिलेलं आहे की जो आता आपण इथे ह्या रस्त्याने जो जुना विजयाबार रस्ता होता आपला, माहिती मला सगळ्यांना, या विजयाबार रस्त्याने आपण जायचो त्याला तिकडे तो सारा, या साईडची जी बिल्डिंग आहे त्याला सारा संकुल म्हणतात. आता इकडे संदिग्धता अशी आहे, हा रस्ता मला असं वाटतं 2021-22 मध्ये झालेला आहे, म्हणजे ह्या बॉडी बसण्याच्या 1 वर्ष आधी तो रस्ता केला गेलेला आहे, म्हणजे इलेक्शन लागण्याच्या पूर्वी केलेला आहे, 5-6 महिन्याआधी, बरं ना. तर ह्या रस्त्याला नाव दिलंय हायवे सारा संकुल ते मस्जिद ते हायवे वैभव जनरल स्टोअर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे. म्हणजे किती मोठं काम केलं पल्ला मारला त्यांनी. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी हा रस्ता ऍक्च्युली जो इरफान सुसेनचं घर आहे आणि सारा संकुल आहे हायवे, तिथून हा रस्ता पूर्वीच झालेला आहे. हा 2023-24 मध्ये झालेला नाहीये, हा मागचं ग्रामपंचायत इलेक्शन व्हायच्या आधी पूर्वी हा रस्ता केला गेला होता. सारा संकुल ते मस्जिद ते हायवे वैभव जनरल स्टोअर रस्ता, आणि ह्या कामापोटी कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी 3,77,424 रुपये एवढी रक्कम अदा केली. नंबर आहे 24, नागरी सुविधा या अनुदानातून, नागरी सुविधा या अनुदानातून ही जी रक्कम आहे, विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 1.5 वर्षानंतर जेव्हा ते ऑडिट झालं, त्या ऑडिटमध्ये त्यांना अंदाजपत्रक पण दिलं गेलं नाही ऑडिटरला, आणि त्यांना मूल्यांकनही दिलं गेलेलं नाही, परंतु रक्कम त्यांना अदा केली गेली आहे. आणि कोण आहे तिकडे कॉन्ट्रॅक्टर, गिरीश चौधरीच्या काकांचा मुलगा यतीन चौधरी. म्हणजे कुठलेच कायदेशीर बाब याच्यामध्ये नाहीये, म्हणजे काम स्टार्ट केलं, पैसे काढून घेतले, कायदोपत्री किंवा तांत्रिक जी मंजुरी वगैरे काय असते ही कुठल्याच पद्धतीची घेतली गेलेली नाही. पंचायतमध्ये घरपट्टी वसुली होते, कर इतर कर जे होतात, कर आणि घरपट्टी वसुली होते. ही जी रक्कम आहे त्यांनी ग्रामपंचायतनी वसूल केली लोकांकडनं, परंतु ती 6,78,562 रुपये एवढी रक्कम खात्यामध्ये टाकलीच नाही. आणि विशेष म्हणजे अशी की रोख वहीमध्ये सुद्धा ही रक्कम दिसून येत नाही. ऑडिटरनी ह्या रकमेबद्दल स्पष्ट सांगितलंय की क्लर्क जे आहेत त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई करावी, कारण ही डायरेक्ट अपहारित रक्कम आहे. म्हणजे एका वर्षामध्ये पावत्या फाडून वसूल करून रक्कम 6,78,562 रुपये एवढी रक्कम ही ग्रामपंचायतच्या कुठल्या खात्यामध्ये किंवा रोखवहीमध्ये नोंदली गेली नाही. आणि ऑडिटर यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय की ही जी रक्कम आहे ही अपहारित आहे आणि जे कोणी याला जबाबदार आहेत क्लर्क वगैरे यांच्यावर डायरेक्ट कारवाई करावी. आणि ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये जे पुढे पॉईंट दिले त्या पॉईंटमध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे क्लिअरपणे ऑडिट रिपोर्टमध्ये. ग्रामविकास अधिकारी नियम आहे की आपल्या हातामध्ये किती रक्कम असायला पाहिजे, रोख शिल्लक जी असते ती रोख शिल्लक किती असायला पाहिजे. आता रोख शिल्लक असणं कधी कधी अपरिहार्यता असते, परंतु वर्षभरामध्ये अनेकदा लाखो रुपये कुठून ग्रामपंचायतमध्ये रोखी दाखवून पुन्हा रोख रक्कम असताना सुद्धा जो खर्च केला गेला तो बँक व्यवहारांनी परत केला गेलाय हाती रक्कम शिल्लक असताना. आणि हाती रक्कम जी शिल्लक आहे ही शिल्लक महिन्याच्या एंडला, महिन्याच्या शेवटी परस्पर संपलेले खर्च केलेले दाखवून तुमच्या बिलं बनवून प्रिंट बिलं करून अशी बिलं करून ती बिलं सगळी रक्कम
काढून म्हणजे ती रक्कम पूर्ण खर्च झाली अशी दाखवून शिर्केचा जो निपटारा असतो तो ग्रामविकास अधिकारी यांनी केलेला आणि ही रक्कम हे ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे ऑडिटर जे लेखापरीक्षण अहवालांनी लेखापरीक्षण केलं पूर्ण ग्रामपंचायतचं त्यांनी ह्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. एकदमच तुम्ही सांगितले हा विषय आहे 15 वित्त आयोगातून जो मस्जिद ते वैभव जनरल स्टोअर रस्ता त्यांनी जे 367 मध्ये रस्ता बनवलेला आहे. वास्तवामध्ये 367 गट नंबर हा गिरीश गोविंद चौधरी यांच्या मालकीचा आहे. म्हणजे मी स्पष्ट आपल्या माध्यमांसमोर स्पष्ट बोलतोय की मागील 7 ते 8 वर्षामध्ये गिरीश गोविंद चौधरी म्हणजे गोविंद विठ्ठल चौधरी यांचे वडील यांच्या नावावरती असलेला गट नंबर आहे. ह्या एका गट नंबरमध्ये 70 लाखाच्या आसपास कामं केली गेली आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये कायदेशीर असं कुठलंही लेखी दिलेलं नाही की माझ्या जागेमध्ये काम करा की मी जागा तुम्हाला संमतीपत्र लिहून देतो वगैरे वगैरे असं कुठलंही. आणि हे लेखापरीक्षण अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी नोंदवलंय की असं कुठल्याही जी अन्यत्र जी कामं केली गेली आहेत ह्या कामांमध्ये जागा मालकाचं परमिशन घेणं हे गरजेचं असतं आणि तरच तुम्हाला तो रस्ता बनवता येतो. परंतु ह्या 5 वर्ष 7-8 वर्षामध्ये असं कुठलंही ग्रामपंचायतीने लेखी घेतलेलं नाही आणि हे लेखापरीक्षण अहवालामध्ये लेखापरीक्षक यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं असं कुठलंच लेखी घेतलेलं नाही. परंतु जी इमारत डेव्हलप त्यांनी तिकडे त्या 367 मध्ये त्यांनी अनेक इमारती डेव्हलप केल्यात ह्या त्यांच्या स्वतःच्या खाजगी आहेत आणि खाजगी जागेमध्ये त्यांनी व्यावसायिक पद्धतीने ते कन्स्ट्रक्शन केलंय आणि त्या तिथले सदनिका सगळं विकलंय. मग ते असताना खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातनं करणं अपेक्षित असताना ही पूर्ण रक्कम त्यांनी ग्रामपंचायतच्या फंडातून वापरून स्वतःच्या जागेचा विकास केलेला आहे. मग तिथे रस्ते असतील, पेवर असतील, गटारींची कामं असतील, अन्य असतील, आरो प्लांट असतील, हे सगळी जी कामं आहेत ती ग्रामपंचायतच्या फंडातून तिकडे गेले त्याच्या जागेमध्ये केलेत आणि त्या बदल्यामध्ये किंवा कामं केली तर प्रत्येक वेळा त्यांनी असं कुठलंही लेखी ग्रामपंचायतीकडे ज्या विकास कामांच्या नोंदी नमुन्यामध्ये केल्या जातात त्या नमुन्यामध्ये किंवा ग्रामपंचायतच्या ज्या आपल्या मासिक सभा असतात किंवा ग्रामसभा यामध्ये कुठेही त्यांच्याबरोबर त्यांनी करारमध्ये लिहून दिलं की जागेबद्दल लिहून दिलं असं नाहीये. परंतु या 7-8 वर्षामध्ये ते मागच्या वेळेला सत्तेवर होते तिकडनं तर आतापर्यंत 70 लाखाच्या वर कामं त्यांनी त्या एका गट नंबरमध्ये केलेले आहेत. म्हणजे हे निव्वळ करप्शन आहे. ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र रंगकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती आणि आणखीन एक याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही पण आणखी 3रं काम राहिलं असे 3 कामं त्यांनी केलेले आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये खर्च ऑडिटरने डायरेक्ट अमान्य केलेला आहे. कारण जी शासकीय प्रक्रिया असते की एखाद्या कामं करण्याची की आपण ठराव पास करतोय, ठराव पास केल्यानंतर त्याचा अंदाजपत्रक आणलं जातं, अंदाजपत्रकानंतर तिथे आपण चाचणी अहवालावर घेतो किंवा प्रशासकीय मान्यता घेतो, तांत्रिक मान्यता घेतो आणि तांत्रिक मान्यतेनंतर प्रत्यक्ष जागेवर काम सुरू होतं. काम केल्यानंतर कामांचे फोटोज वगैरे वगैरे घेऊन त्यानंतर काम झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन करणं, मूल्यांकन झाल्यानंतर जे मूल्यांकनाची रक्कम असेल जेवढी ग्रामपंचायत त्यांच्याकडे देय रक्कम असेल तेवढी देऊन बाकीची रक्कम कपात केली जाते. परंतु ह्यामध्ये एकही स्टेपचं कुठलंही काम हे ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांनी कुणीही केलेलं नाही. त्यामुळे ऑडिटरनी ऑडिट 2020च्या ऑडिटमध्ये स्पष्ट म्हटलंय की हा खर्च अमान्य करत आहोत. लेखापरीक्षक पालघर यांच्याकडे ज्या वेळेला अर्ज केले की आम्हाला लेखापरीक्षण अहवाल द्या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल मागितल्यानंतर आम्हाला जी कामाची लिस्ट आहे ती काढून घेऊन आणि अहवाल द्यायला लावले होते. मी आणि विनोद जाधव आम्ही दोघे होतो. समज मला ती कामाची जी यादी असते ना ती यादी काढून घेतली होती त्याची
मला असं वाटतं की आम्ही 5 वेळा कंटिन्यू गेलो, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून यादी मागितली. आणखीन एक कारण आम्ही जेव्हा कागद चेक केले त्यामध्ये खर्च जास्त दिसत होता नाही. कामांची यादी जी दिली होती आम्हाला नंतर त्यांनी, त्या यादीमध्ये रक्कम होती ती कमी होती. म्हणून आम्ही त्यांना परत पुष्पा वाघ म्हणून जे आहेत 2022-23ला त्यांनी हे केलं, 23-24 मध्ये जे ऑडिट केलं ग्रामपंचायतचं ते त्यांनी केलं. या ऑडिटची यादी त्यांनी एक ठेवून दिली होती, त्यांनी नंतर मला व्हॉट्सअपमध्ये ती पाठवून दिली. ते आता माझ्या व्हॉट्सअप त्यांच्या नंबरला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कम्प्लिटली स्पष्ट याच्यामध्ये हाय मेन्शन केलंय. त्यांनी मला पाठवलेली यादी प्राप्त अप्राप्त आहे, हा त्यांचा नंबर आहे. आणि हा ऑडिट ही कामं जी मला तुमच्यासमोर मी आता मांडली ही सगळ्यामध्ये अप्राप्त त्यांनी दिलेलं आहे. त्यावर बुक फाडल्यानंतर पण ती पावती बुक बाजूला लपून ठेवायची असतात. त्यांच्याकडे ते त्याला प्रमाणित करायचे नसतात. प्रमाणित करतात म्हणजे माहिती का, आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये काय पद्धत असते, ग्रामपंचायतची पावती बुक आपण छापून आणली तर ती प्रमाणित करायची असतात. BDOकडनं जाऊन BDOच्या शिक्क्या सहीने ती प्रमाणित करायची. सगळी तुम्ही आता वापरामध्ये घेणार आहात. यांनी काय केलं आहे, ती पावती बुक कधी आजपर्यंत कधीही प्रमाणित करत नाहीत. या 8-7-8 वर्षामध्ये कधीच प्रमाणित करत नाही. आणि प्रमाणित का करत नाहीत तर त्याचा रेकॉर्ड राहतो. मग रेकॉर्ड का ठेवायचं नाही तर ती पावती बुकांचे पैसे आपल्याला, काही पावती बुक आता समजा मला सांगा तुम्ही की आता काही आमच्याकडे कुठून गावामध्ये आपल्याकडे पद्धत आहे की एखादा व्यक्ती आला, त्यांनी एखादा फ्लॅट घेतला असेल, तो फ्लॅट त्यांनी घेतल्यानंतर त्याला सांगितलं की तुला आम्हाला 5,000 रुपयाची देणगी द्यावी लागेल, तुझं आम्ही नोंदून घेतो. मग ती 5,000ची रक्कम घ्यायची कशामध्ये, काही वेळेला ती 10 पावत्या तुम्ही ग्रामपंचायतच्या दप्तरी दाखवा, 10 पावत्या तुम्ही ज्या तुमची कोण खोटी जी पावती बुकं आहेत या बुकामध्ये दाखवा. आणि ती रक्कम मग हे बुकं द्यायची नाहीत. ही जी बुकं आहेत ना ही तुमच्या रेकॉर्डमध्ये आणायची नाहीत. मग लास्टला काय करतं, जेव्हा हे आता पैसे खाऊन झाल्यानंतर लोकांना काही गरज पडत नाही, मग ही पावती पुढे टाकली असतात. म्हणजे ऑडिटर 2 वर्षांनी ते जेव्हा प्रत्यक्ष वापरून झाल्यानंतर 2 वर्षानंतर ऑडिट, 1.5 वर्षानंतर येतं ऑडिट करायला. ऑडिटर आल्यानंतर ही पावती बुकं सगळी शोधून काढतात. मग त्याच्यामध्ये ती पावती बुकं समोर येतात. मग ऑडिटर ती नोंदतात. असंच प्रकरण 2017-18 मध्ये झालेलं आहे. माझ्या मते 11.5 लाख रुपये त्यावेळेला पावती बुक ऑडिटरने शोधून काढली आणि ती रोखवहीमध्ये किंवा बँकेमध्ये कुठे दिसत नव्हती. आज पण ही तुम्हाला आज जी गोष्ट सांगतोय आता, ही पण सेम त्याच पद्धतीची आहे. 2023-24 मध्ये रक्कम घेतलेले, पावत्या फाटले गेलेले आहेत, पावती बुकं पण आहेत. पावत्यांचे नंबर्सपासून सगळे त्यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट भाषेमध्ये दिलेले आहेत की ही रक्कम अपारित आहे, यांच्यावर कारवाई करावी. आता गोपनीय अहवाला संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. गोपनीय अहवाल आम्हाला त्यांनी दिले नाहीत. गोपनीय अहवाल काय असतात, ग्रामपंचायतमध्ये जे करप्शन होतं या संदर्भात लेखापरीक्षक जे असतात ते लेखापरीक्षक गोपनीय अहवाल देतात. तुम्हाला BDOना देतात आणि CO ना देतात. जास्तीत जास्त ते BDOकडे सोपवतात, कारण BDO हा थेट कारवाई तिकडं करू शकतात म्हणून. पण असलेही जे कोणाच्या हाताला लागू नयेत यासाठी एकमेकाला फोन करून थांबवणे, देऊ नका आणि ते हाताला लागून देत नाही. कारण ह्या गोपनीय अहवालामध्ये थेट दिले असते. काय तुम्हाला सांगतो मी असं की म्हणजे ते पूर्ण पैसे खाण्यासाठी नवीन काहीतरी करतात. आता ऑडिटर काय ऑडिटमध्ये नेमतोय की अनेक कोरी पाने मासिक सभेच्या प्रोसिडिंगमध्ये अनेक कोरी पाने आढळून आली. पण अनेक पाने कोरी आढळून आली, तुम्ही हे डायरेक्ट ऑडिट रिपोर्टमध्ये करा. गोपनीय अहवाल द्यायची तुम्हाला गरज काय, या संदर्भात तुम्ही गोपनीय अहवाल का देताय. आता त्यांनी त्यांच्याकडे मेन्शन केलं काय आणि इकडे जे लिहिलंय म्हणजे आश्चर्य सांगतो. आता यामध्ये थोडा भेटलो, डेप्युटी CO भेटलो आम्ही. म्हणजे चालवायची व्यवस्थेने ग्रामविकासासाठी ग्रामपंचायत चालवणार, सरपंच वगैरे यांना काही जास्त काही कळतं असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फार क्वचित प्रसंगी समजा आता काही सरपंच कुरुसमधले आहेत किंवा कुरुस आपल्या विभागामध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करतात, कळतं असं ते प्रशासनाचं कळतं असं नसतं. काय पद्धत असते काय असते, काही लोकांना अंदाजपत्रक पण माहीत नसतं. आता व्यवस्थेमध्ये एवढी मोठी चूक आहे की कामं यांनीच करायची, कागदपत्र यांच्याचकडनं मागायची. बघा
आपण ज्या वेळेला करप्शन संदर्भात तक्रार करणार, चौकशी पण तेच करणार. बरं, म्हणजे हा व्यवस्थेमधला फॉल्ट आहे का जे तुम्ही म्हणजे. आणि काय करणार, आता सध्या विस्तार अधिकारी आहेत, विस्तार अधिकारी कुडूस ग्रामपंचायतची तपासणी करणं ही त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे की दर महिन्याला ह्या दिवशी कुडूस ग्रामपंचायतला मी जाणार, कारण त्यांच्याकडे 7-8-10 ग्रामपंचायत, 10-15 ग्रामपंचायत त्यांच्याकडे एकाकडे असतात. प्रशासकीय जी ऑफिसची कामं असतात ती झाल्यानंतर दुपारच्या वेळेला कुडूसमध्ये ग्रामपंचायत जाऊन तपासणी करणं का या महिन्यामध्ये काय काय केलं आहे ते बघणं गरजेचं असतं. त्यांच्याकडे जबाबदारी त्यांची असते. आता कुडूस ग्रामपंचायतमध्ये ह्या एवढा गोंधळ जो आपण या ऑडिट रिपोर्टमध्ये जो एवढा गोंधळ बघतो आपण, ह्या सगळ्या ऑडिट रिपोर्टमध्ये प्रत्येक पानापानावर खूप चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि हे यांच्या नाकर्तेपणामुळं किंवा हे तपासत नसल्या कारणानं या प्रकार चाललेत. उद्याला आम्ही ही चौकशीसाठी आम्ही प्रकरण दिली. उद्याला कोकण आयुक्त शिवण्णा सांगणार का तिकडे कमिटी नेमा आणि चौकशी लावा. शिव काय करणार, इकडे 5 लोकांची कमिटी बनवून त्याच्यात तेच विस्तार अधिकाऱ्यांना टाकणार. विस्तार अधिकारी काय करणार मग मला सांगा तुम्ही. म्हणजे हा व्यवस्थेमधला इतका मोठा फॉल्ट आहे. तरीही तुम्हाला आम्ही एक म्हणजे चांगली गोष्ट सांगतोय की बघा, हा व्यवस्था असेल का असेल, आपण संघर्ष करतो आहोत. भ्रष्टाचार प्रत्येक वेळा अनेकदा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची कामं आम्ही केलेली आहेत. परंतु काय माहिती का, यामध्ये जी व्यवस्था ही कधीही ज्यांनी ॲप्लिकेशन्स केलेत, अर्ज केले, चौकशी लावली आहे, या लोकांच्या बाजूने कधीच उभी राहत नाही. परंतु आम्हाला एक चांगलं वाटतं असं या संदर्भातला विषय की आम्ही फेब्रुवारी 2020 जे 2 कोटीच्या वर रक्कम काढून कामं न करता खाल्ली गेली होती, ही आमच्या एका त्यावेळच्या प्रयत्नामुळं ती कामं कोविड काळामध्ये करावी लागली होती. परंतु चांगलं एक स्टेपपर्यंत असतं, खोटं खूप पुढे पोचलेलं असतं. त्यानुसार तुम्हाला एक आणखी सांगतोय की विशेष म्हणजे असं त्याच्यानंतर जी कामं केली गेली हे व्यवस्थित ऐका का जरा सगळ्यांनी, पत्रकार लोकांना, बंधूंनी सगळ्यांनी ऐका. ही जी कामं आम्ही त्यावेळेला करून घेतली त्यांच्याकडनं, पण ही कामं 17, 18, 19 ह्या वर्षामधली होती. आणि त्या कामांमधला भ्रष्टाचार आम्ही कागदोपत्री मांडला होता आणि दिला होता चौकशीसाठी. मग चौकशी चालू असता आम्ही ते फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारी दिलं, 20 फेब्रुवारी 2020ला दिल्यानंतर 24-25 तारखेला लॉकडाऊन लागला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लॉकडाऊन लावल्यानंतर सगळ्यांना बाहेर फिरण्यासाठी बंदी होती वगैरे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या काळामध्ये ही 2 कोटीच्या वरची जी कामं रक्कम काढली होती ती रात्रीमध्ये सगळी रस्ते बनवून टाकायला सुरुवात केली. पुढच्या 2-3-4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये सगळे रस्ते बनवले. ती पण चौकशी झालेली नाही. चौकशी 2022 त्यांनी स्टार्ट केली. आता आज आम्ही बघतोय ही जी कामं कोणा केली होती त्याचा त्या काळात पुन्हा खर्च दाखवला गेलाय. तुम्हाला समजलं का मी काय बोलतो ते. म्हणजे आपण चौकशीमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो, ही रस्ते कामं झालेच नाही. आमच्याकडे आज पण त्याचे फोटोज, व्हिडिओ शूटिंग सगळे आहेत, तर त्या स्पॉटला ते झालेच नाही. पण ती कामं आमच्या अर्जाने जो आम्ही चौकशीची मागणी केली कोकण आयुक्तांकडं आम्ही अर्ज दिल्यानंतर जेव्हा ते पेपर्सना आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंनी सगळ्यांनी ते पेपर्सना जाहीर केलं करप्शन संदर्भात, त्यानंतर त्यांनी काय केलं की पेवर ब्लॉक, सगळ्या कंपन्यांचा पेवर ब्लॉक उचलून टाका, कुठल्या पण रस्त्यावर टाका, तो रस्ता त्याची क्वालिटी नाही, काय नाही, धर बनवून टाक, सगळं केलं. आणि पुन्हा त्यांनी काय केलं माहिती का, पुन्हा हा खर्च आम्हाला वाटला का यांनी आता हे मागचा खर्च भरून काढावा लावला आहे. त्यांनी पुन्हा केलेल्या कामावर पुन्हा खर्च दाखवला. हा ऑडिट रिपोर्टमध्ये पुन्हा ते आलंय. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे की तुम्ही एकदा करप्शन करता आणि ते करप्शन आणि परत तुम्ही करप्शन करता, ते खर्च पडले आहेत परत त्याच कामांवर. आणि विशेष म्हणजे असे बघा, तुम्हाला म्हणतात एक गणपत कोंगील जे आपले तळ्यावर राहतात,
गणपत कोंगिरांचा जो समोरचा रस्ता आहे तो CSR फंडातून कोकाकोलांनी बनवला, कोक कंपनींनी बनवला. त्यानंतर ग्रामपंचायतीने 3 वेळा बनवला आहे एकाच वर्षामध्ये तोच रस्ता. म्हणजे पद्धत जे म्हणजे अंधाधुंद कारभार, निधी येतोय, आम्हा पैसा ग्रामपंचायतमध्ये येतोय आणि तो पैसा डायरेक्ट करप्शनच्या मार्गाने निघून जातोय. त्यामुळे गावाची जी आत्ताची अवस्था आहे ती खूप भयानक आहे. गावामध्ये म्हणजे गटार साफ करणे वगैरे वगैरे ही दैनंदिन कामं झाली, परंतु जी पायाभूत सुविधा कायम पिढ्यानपिढ्या चालतील किंवा पुढच्या व्यवस्था होतील अशा व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत काहीच करत नाही आहे. आणि लहान लहान कामं करून ग्रामपंचायत कामं केल्याचं दाखवत आहे आणि फंडही खर्च दाखवत आहे. दर वर्षामध्ये किमान 70 लाखाच्या वर करप्शन ग्रामपंचायतमध्ये होत आहे. अकाउंटवर टाकताना कॅशबुकमध्ये दरवर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये ही रक्कम काढली जाते. असं होतं की रक्कम वसूल केली जाते पण ती खात्यावर टाकली जात नाही. असं म्हणजे तुम्हाला हे प्रकरण डबल आलं आहे, पण हे वर्ष बदललं आहे. म्हणजे दरवर्षी अशी 4 लाख 3 लाख 4 लाख अशी रक्कम काढली जाते जी वसूल केली जाते, परंतु ती अकाउंटला किंवा याच्यामध्ये आणि हे ऑडिट मी सांगत नाही, हे ऑडिट रिपोर्टमध्ये आहे सगळं. हे प्रकरण सगळं ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. हा नंबर आहे. या गट नंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेत, पण हा विषय एक वेगळा विषय. म्हणजे अनधिकृत बांधकामं झाले त्याबद्दल मी बोलत नाही आहे, परंतु या संदर्भात मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडनं स्पॉट पंचनामा 2-3 वेळा आतापर्यंत होऊन गेला. पण पहिल्यांदा नगररचना खात्याचे लोक आले, त्यांनी वास्तव म्हणजे प्राथमिकदृष्ट्या बघितलं की खरंच या ठिकाणी अनेक अनधिकृत कामं झालेली आहेत. नगररचना खात्याकडं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याच्या पूर्वी मी ग्रामपंचायतला या कामांवर कारवाई करा म्हणून पत्र दिलं होतं. ग्रामपंचायतीने ह्या कामावर काही लक्ष दिलं नाही, काही नाही केलं. आणि मी दिलेल्या अर्जाचा त्यांनी जो ठराव पास केला तो ठरावाच्या संदर्भात मी आपल्याकडे बोलतो आहे. या ठरावामध्ये हे स्पष्ट सांगितलं की ह्या जागेमध्ये कुठेही असं अनधिकृत काम आम्हाला दिसून येत नाही. आणि नगररचना खात्याने पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये आणि जो रिपोर्ट त्यांनी नगररचना खात्याला इन्क्वायरी करायला पाठवलं होतं, त्यांनी जो रिपोर्ट दिला जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. ते माझ्याकडे त्याचा रिपोर्ट पण इथे आहे. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलं का सदर जागेवर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं आहेत. आणि मला असं वाटतं आता ते इथे तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांना ते आणि भूमिलेख अभिलेख जे शाखा आहे वाडा यांना त्यांनी त्या संदर्भात पूर्ण त्याची जी डिटेल्समध्ये काय आहे ते त्यांचं अहवाल त्याच्याकडून मागितला आहे. परंतु हा मुद्दा माझा एक पर्सनल वेगळा झाला. परंतु याच्यामध्ये ग्रामपंचायतचा असा संबंध येतोय की ग्रामपंचायतीने अंधाधुंदपणे असा ठराव केला आहे की या जागेवर कुठेही कशी अजिबात हे जे नाही दिसत नाही असा ठराव पास केला आहे आणि तो सर्वानुमती मंजूर केला आहे. म्हणजे हा हलगर्जीपणा हैगळ झाली कुडूस ग्रामपंचायत संदर्भातली. कुडूस याच्यामध्ये कुडूस ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या स्वतःच्या मालकीच्या तलावामधून पाणी दिलं आहे. आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता स्पष्टपणे दिसून येते. पंचायतच्या ग्रामसभा दिनांक 20/12/2023 म्हणजे याच बॉडीच्या काळामध्ये तो निर्णय घेतला गेला. ग्रामसभा झाली किती 20/12/2023 रोजी ही सभा घेतली गेली. या सभेमध्ये सभा अजेंडा आपण बघितला. त्या सभा अजेंड्यावर हा विषय नाही आहे. सभा अजेंड्यावर हा विषय नाही आहे की कोकाकोला कंपनीला पाणी देण्यासंदर्भात विचार विनिमय करणे असं कुठे नाही आहे. एकूण विषय 9 आहेत. शेवटचा विषय आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने
आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे आणि निर्णय घेणे. त्या विषयामध्ये 19वा नंबर मला असं वाटतं 18वा नंबर आणि 21वा नंबर 18वा नंबर 9/8 हे ठराव तो पास केला आहे. विषय कोणी मांडला, कुणी काय केलं आहे, काही नाही आहे. डायरेक्ट त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलं आहे की कोकाला कंपनीला पाणी संदर्भात असा विचार करून कोकाला पाणी द्यायला आपण करायला पाहिजे. खाली सूचनांमध्ये लिहिलं आहे. कोणी विषयांना कंपनीने प्रस्ताव दिला आहे वगैरे काही नाही. विशेष यातली मुख्य बाब म्हणजे अशी की हा विषय धोरणात्मक आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे हा विषय धोरणात्मक आहे. हा विषय पत्रिकेवर म्हणजे अजेंड्यावर विषय घेऊन तो विषय चर्चेला घेऊन त्याच्यावर निर्णय घेणे गरजेचं होतं. परंतु असं न करता आयत्या वेळच्या विषयामध्ये हा विषय घुसळला गेला आहे आणि त्याच्यामधून त्यांनी तो ठराव करून कंपनीला परस्पर पाणी दिलं आहे. मग समजा आयत्या म्हणजे धोरणात्मक निर्णय हा धोरणात्मक निर्णय जे असतात ना ते आयत्या वेळच्या विषयामध्ये येत नाही. आयत्या वेळच्या विषयामध्ये काय तर कुठली गटार तुंबले, कुठे काय झालंय, कुठे काय झालंय, काय झालंय या संदर्भातले विषय असतात. नॉर्मल विषय असतात म्हणजे एकदम अत्यंत तातडीचे साधे विषय असतात. ते जे धोरणात्मक विषय असतात ते तुम्हाला अजेंड्यावर घेऊन विषयपत्रिकेत देऊन ना ते त्यानुसार त्या विषयामध्ये ठराव चर्चा घ्यावी लागते. पण यामध्ये काहीही चर्चा केलेली नाही आहे. कोणीचे विषय मांडला, कोणी विषय नाही मांडला, कोणी चर्चा केली वगैरे वगैरे काही नाही आणि थेट हा विषय पास करून तिकडे दिलेला आहे. आता मी ह्या सभेला हजर होतो. 128 नंबरला माझं नाव साधारणतः माझं नाव आहे. मी 128 नंबरला माझं हजेरी म्हणजे तिथे